नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर PWD बद्दल एक आनंदाची बातमी आहे। त्यांची नवीन सुधारित आन्सर की जी आहे ती आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सुधारित त्यामध्ये ऑब्जेक्शन जे होते ते घेतले गेले होते आणि त्याचे ऑब्जेक्शनचं जे निवारण आहे ते त्यांनी केलं आहे आणि सुधारित त्यांनी आता पुन्हा एकदा नॉर्मलायझेशन सहित मार्क जे आहे ते प्रसिद्ध केले आहेत। म्हणजे जवळपास फायनल रिझल्ट जो आहे तो आता आपल्या समोर आहे आणि तो रिझल्टच आपण बघणार आहोत। तुम्हाला याची PDF कुठे भेटणार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला याची PDF भेटेल। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत। बरेचसे निकाल वगैरे जे आहेत आरोग्य विभागाचा वगैरे सगळ्या निकालाच्या PDF जे आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहेत। त्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट कळत राहतील। तर चला बघूया नेमकं काय दिलं आहे त्यांनी सुधारित आन्सर कीमध्ये। सुधारित जे त्यांनी रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्या बाबतीतलं जे प्रसिद्धीपत्रक आहे ते आपण बघणार आहोत। तर चला बघूया। तर हे प्रसिद्धीपत्रक आपल्या समोर आहे आणि आपण बघतोय। तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या, जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचेल आणि कळेल सगळ्यांना की काय नेमकं सुधारणा झालेली आहे PWDच्या आन्सर कीमध्ये। तर आपण बघतोय आता इथे बघूया आपण नेमकं काय त्यांनी सुधारणा केलेली आहे। तर त्यांनी दिलेलं आहे की 4 जानेवारीला त्यांनी रिस्पॉन्स शीट किंवा आन्सर की उपलब्ध करून दिली होती। सदर आन्सर की संदर्भात उमेदवारांना आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी आपल्याला मुदत दिलेली होती। त्यानंतर सुधारित उत्तर तालिका जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या प्रश्नांबाबत तज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आलेले त्या ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। एकूण 13 संवर्गाच्या स्कोअर लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। पूर्ण स्कोअर लिस्ट जे आहे त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्या या PDF त्यांनी दिलेल्या आहेत। ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहेत। तर ID हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी 28 डिसेंबर रोजी शिफ्ट 1 सकाळी 9 ते 10:30च्या दरम्यान जी परीक्षा झाली होती त्यामध्ये क्वेश्चन ID इथे दिलेला आहे। या उत्तरामध्ये सक्षम प्राधिकाराने बदल सुचवल्या असल्यामुळे 28 डिसेंबरची शिफ्ट होती त्या शिफ्टमधील सर्व परीक्षार्थ्यांना पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत। म्हणजे पूर्ण म्हणजे 2 गुण त्या प्रश्नाचे ज्यांनी अटेम्प्ट केला होता त्यांना सगळ्यांना त्या प्रश्नाचे 2 गुण मिळणार आहेत। त्यासोबतच आता नवीन आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आधीसुद्धा त्यांनी स्कोअर लिस्ट प्रसिद्ध केली होती, परंतु हा जो बदल आहे 28 जानेवारीचा तर तो बदल त्यामध्ये नव्हता। तर तीच आता तो बदल करून त्यांनी स्कोअर लिस्ट प्रसिद्ध केली आपण इथे बघू शकतोय। 28 डिसेंबरची जी शिफ्ट आहे ते हायलाईट करून आपल्याला दिसत असेल इथे हायलाईट करून इथे त्यांनी दिलं आहे आणि त्यामध्ये इथे सांगितलं आहे की नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन जे आहेत ते 3 होते। आन्सर की एकासाठी चेंज केले आणि फुल मार्क 2 प्रश्नांना त्यांनी दिलेले आहेत। तर अशा पद्धतीने हा जो बदल होता तो आन्सर कीमध्ये बदल होता आणि फुल मार्क त्या प्रश्नासाठी दिलेले आहेत। प्रश्नाचा ID जो आहे हा असणार आहे, तुमचा एकदा चेक करून घ्या। ज्यांचा 28 डिसेंबरला शिफ्ट असेल त्यांचं नक्कीच मार्क्स जे आहेत ते वाढलेले असतील। 2-2 मार्क्स त्यांना भेटलेले असतील। म्हणजे 2 मार्क्सनी तुमचं मेरिट जे आहे ते मेरिट तुमचं हलू शकतं आणि तुमचं सिलेक्शन देखील 2 मार्क्समुळे होऊ शकतं। त्यामुळे 2 मार्क्सचं महत्त्व फार मोठं आहे। त्यामुळे 2 मार्क्स जर वाढलेले असतील तर फारच आनंदाची बाब आहे। तर इथे आपण बघू शकतो पोस्ट नेम इथे दिलेला आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट। तर अशाच पद्धतीने जवळपास 1714 पेजेसची ही PDF आहे आणि ती PDF जी आहे ती सगळ्या पोस्टचं त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी। पोस्ट कोणती आहे आणि कशा पद्धतीने त्यामध्ये आपलं नाव सर्च करायचं आहे आपण आणि आपलं नाव सर्च करून आपल्या इथे मार्क्स आपल्याला दिसणार आहेत। मार्क्स वाईज ही लिस्ट त्यांनी ऑलरेडी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आपलं नेमकं मेरिटमध्ये आपण येऊ शकतो का, कशा पद्धतीने त्याचा अंदाज एक लागू शकतो आपल्याला। ओपनच्या मेरिटचा तरी अंदाज इथे लागू शकणार आहे, कारण इथे कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेलं नाही आहे। त्यामुळे कॅटेगरीचं सांगू शकत नाही आपण, पण मग ओपनचा तरी अंदाज येऊ शकतो। ओपन कॅटेगरीचा जनरल जे आहे उमेदवार आहेत त्यांचा तरी अंदाज आपल्याला येऊ शकतो। तर अशा पद्धतीने फार मोठी PDF आहे ही। तर ही PDF सगळी त्यांनी दिलेली आहे। जवळपास सगळ्यांचे मार्क त्यांनी इथे प्रसिद्ध केलेले आहेत। तर तुम्ही एकदा चेक करून घ्या, तुमचे मार्क्स वाढलेले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही
नेमकं मार्क्स किती आलेले आहेत, मार्क्ससुद्धा कमेंट सेक्शनमध्ये एक नक्की सांगा. तुमची जी शिफ्ट आहे त्याचे मार्क्स वाढलेले आहेत का, किंवा एखादा प्रश्न डाऊटफुल असेल तर तो प्रश्न देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की ज्याचे मार्क्स जे आहेत ते वाढलेले नाही आहेत. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट. आणि आपल्या चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. यूट्यूबवर नसतील ते सुद्धा अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे आहे ते मिळत राहतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.